गेल्या जाती सगळ्या. आपला उद्देश पुतळा बसवणं हे का मराठ्यांच्या विरोधात सगळ्या जाती जाणं. कोण आहे ते? हेही बघावं लागेल. आता बघावं लागेल. मला हे माहीतच नाहीये. कारण तिकडे काय सांगितलं जातं हे बघावं लागेल. आता बघावं लागेल. मला हे माहीतच नाहीये. कारण तिकडे काय सांगितलं जातं म्हणून आम्ही पाटलाच्या जवळचे आहेत. म्हणून काय आता पाटलाच्या जवळचे म्हणून का जाती दंगलीकडे येतात का? एखादा फोटो काढायचा, ते दाखवायचा आम्ही पाटलाच्या सोबत. अरे काय करायला तुम्ही? एवढा मोठा समाजासाठी संघर्ष करतोय मी. एवढं मोठं रक्त वकलंय. रोज झटतोय, मरतोय मी तीळ-तीळ. माझ्या समाजाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतोय मी. माझ्या समाजाचे लेकरं एक-एक नोकऱ्यात घालतोय. आरक्षणात गेले पाहिजे, शिक्षणात गेले पाहिजेत. सुखी समाधानी लेकरं झाले पाहिजेत. म्हणून मी झुंजतोय. आज आनंद बघतोय मी. माझ्या समाजाचे लेकरं ज्यावेळेस म्हणतात ना, "पाटील आम्ही अमुक अधिकारी झालो." आनंद होतो. आपलं जीवन सार्थकी लागलं वाटतं. काय नाही मनोज जरांगेच्या आयुष्यात. व आयुष्य झिजलोय. समाजाच्या पायावरती जीव ठेवून दिलाय मी, डोकं ठेवलंय. हे जीवन तुमच्यासाठी अर्पण आहे. आणि तुम्ही एक-एक जात विरोधात घालतात का काय? कोणाचं ऐकून असं काही षडयंत्र आहे का? मला ते बघणं गरजेचं आहे. मला याच्यात 100% षडयंत्र दिसतंय. प्रत्येक जागेवर वादच आहे. मराठा समाजाला स्पष्ट सांगतो. मराठा समाजाने वाद होतील अशा ठिकाणी पुतळे उभे करू नये. कोणाचं ऐकून म्हणतो हा? कोणाचं ऐकून? सेपरेट जागा घ्या 4-5 गुंठे, एखादा गुंठा मस्त राजाला शान के साथ बसवा आणि मोठमोठ्याला बसवून 20, 25, 25 लाखाचे. तुम्ही असं विटंबना होईल राजाची असं पण करू नका ना. मला दाट आता संशय यायला लागला. आधी नव्हता, पण आता यायला लागला. पुतळा कोण देतंय हे मला माहित नाही. कोण बसवतंय हेही मला माहित नाही. आणि नसू दे माहित मला. माझं कर्तव्य आहे छत्रपतीसाठी धावून जाणं. आणि ते मी पार पाडलंय. कालपर्यंत पाडलंय हा. पण मला याच्यात आता डाव दिसायला लागला, षडयंत्र दिसायला लागलं. हे मराठा समाजाला जाहीर सांगतो. मराठ्यांच्या विरोधात जाती घालायच्या. त्या कळमला मुसलमान घातला विरोधात मराठ्यांच्या,